भीमाचं नाव विचारा महूच्या श्रवणाला, भीमाचं नाव विचारा, भीमाचं नाव विचारा महूच्या श्रवणाला. विठ्ठलरावजी हिम्मत म्हणतात, भीमाचं नाव विचारा साऱ्या भवनाला, भीमाचं नाव विचारा तुफानी पवनाला, भीमाचं नाव विचारा या चातुर्वर्णाला, भीमाचं नाव विचारा घटनेच्या पर्णाला, भीमाचं नाव विचारा काळ्या रामाच्या धरणाला. मग भीमाचं नाव विचारा चंदनाच्या सरणाला, आणि भीमाचं नाव विचारा तुम्ही आपुल्या अंतःकरणाला. आणि भीमाचं नाव विचारा तुम्ही आपुल्या अंतःकरणाला. एका वकिलाच्या लेखणीनं माय जगात त्याच्या नावाची बंधुनो, माय या शब्दाला धरून सगळेच गाणे म्हणायला लागले. आता मला वाटतं ओरिजिनल आहे. 100 गाणी झाली असतील. आता ह्या गाण्याच्या आधी लिहायचं होतं. लय काय काय बोलायला लागलं, कोणीही बोलतात. बुज़दिल से बहस नहीं होती, बुज़दिल से बहस नहीं होती, कलम कभी बेबस नहीं होती. लिखना है तो कुछ अलग लिखो सागर, नकल कभी फेमस नहीं होती. नकल कभी फेमस नहीं होती, फेमस नहीं होती. माय जगात त्याच्या नावाची नोंद लिहून आली, अनाशी मोठी भीमसाहेबानं कामगिरी केली. अगं कुणी नाही केलं, आता कुणी नाही केलं. अगं कुणी नाही. बंधून मी कुणाचंच गाणं म्हणत नाही, माझे सगळे गाणे म्हणतात. माझ्या शिष्यांना गाणं गाण्याचा माझं गाणं गाण्याचा अधिकार आहे. पण कुणीही गाणं म्हणतात, मी कुणालाच बोलत नाही काय. पण मी कुणाचं गाणं म्हणत नाही. अगं कुणी नाही केलं, आता कुणी नाही केलं. अगं कुणी नाही केलं भलं व भीमान केलं, कोणी नाही केलं भलं व माय. भीमान केलं, कोणी नाही केलं भलं व माय. भीमान केलं, कोणी नाही केलं भलं व माय. भीमान केलं. आणि दिल्लीचं दालन, ते दिल्लीचं दालन, अगं दिल्लीचं दालन खुलं व माय. भीमान केलं, दिल्लीचं दालन खुलं व माय. भीमान केलं, दिल्लीचं दालन खुलं व माय. भीमान केलं, कोणी नाही एका वकिलाच्या लेखणीनं, एका वकिलाच्या लेखणीनं, एका वकिलाच्या लेखणीनं, त्याच्या कायद्याच्या आखणीनं, त्याच्या कायद्याच्या आखणीनं, त्याच्या कायद्याच्या आखणीनं, एका वकिलाच्या लेखणीनं, एका वकिलाच्या लेखणीनं, एका वकिलाच्या लेखणीनं. बंधूनो, माझे बंधू विठ्ठल शिंदे
यांच्यानंतर जास्तीत जास्त चाली मी काढल्या. माझ्या वडिलांना सुद्धा मी माझ्या चालीमध्ये गाणे गाऊन घेतली. पिंपळाच्या पानावर, चांदण्याची छाया. माझं भाग्य आहे की मी चांगल्या चांगल्या कवी गायकांच्या सानिध्यात राहिलो. त्यांच्या सोबत शिकण्याचा योग मला मिळाला. आणि आतापर्यंत जास्तीत जास्त गिनीज बुकात सुद्धा माझी नोंद आहे की सर्वात जास्त गाणी शिंदेशाहीनं गायलेली आहे. तुम्ही फेसबुकला बघू शकता. आणि म्हणून एक वकिलाच्या लेखणीनं, एका वकिलाच्या लेखणीनं, एका वकिलाच्या लेखणीनं, त्याच्या कायद्याच्या आखणीनं, त्याच्या कायद्याच्या आखणीनं, त्याच्या कायद्याच्या आखणीनं, आमच्या हक्काचं, आमच्या हक्काचं, आमच्या हक्काचं लेखन विमान केलं, अण्णाचं लेखन माय विमान केलं, अण्णाचं लेखन माय विमान केलं, कोणी नाही केलं भलं माय विमान केलं. सागर पवार म्हणतात, तुमच्या पोरानं शाळेत शिकावं, तुमच्या पोरानं शाळेत शिकावं, तुमच्या पोरानं शाळेत शिकावं, अशा लाचारीला मुकावं, अशा लाचारीला मुकावं, अशा लाचारीला मुकावं. सच्चाई भरा लफ्ज उसने गजब लिख दिया, सच्चाई भरा लफ्ज उसने गजब लिख दिया, भारत ही प्रणय मजहब लिख दिया. मैंने पूछा मेरे बेटे से कि भारत का बाप कौन है, तो मेरे बेटे ने कागज पर बाबा साहब लिख दिया. अशा लाचारीला मुकावं, तुमच्या पोरांना शाळेत शिकावं, अशा लाचारीला मुकावं. असं सभेमध्ये, असं सभेमध्ये, असं सभेमध्ये, असं सभेमध्ये भाषण माय. विमान केलं, सभेमध्ये भाषण माय विमान केलं, आज सभेमध्ये भाषण माय विमान केलं, कोणी नाही केलं भलं माय विमान केलं. सगळींच्या वतीनं, सुमनताईच्या वतीनं, भगिनींच्या वतीनं, सर्वांच्या वतीनं पार्टी आभारी, धन्यवाद. गीताचा शेवट सादर करते सागर पवार म्हणतात, ऐका. आणि जे माझं नवीन गाणं बाजारामध्ये आलेलं आहे त्याचा एक मुखडा सादर करते आणि नंतर यांची फरमाईश पोपटाचं गाणं झालं.